रात्रीचे 1 वाजले होते आणि मी माझी हेअर स्ट्रेट करत होते, कारण नेक्स्ट डे मॉर्निंगला मला जायचं होतं नरेंद्रसोबत 8 वाजता त्यांच्या ऑफिसकडे, तिथे राजनंदिनीला ठेवून एका इव्हेंटसाठी. म्हणून आदल्या दिवशीच रात्री मी माझी प्रिपरेशन करून ठेवत होते आणि नेहमी मी असंच करते. नेक्स्ट डे मॉर्निंगला सकाळी सगळं आवरलं, देवपूजा केली आणि नरेंद्रच्या ऑफिसमध्ये गेले. तीच थोडा वेळ राजनंदिनीसोबत टाइम स्पेंड केला, छान रेडी झाली आणि तिला बाय बाय करून मी निघाले इव्हेंटसाठी. वाटेत जाताना बाप्पा दिसले, बाप्पांचं दर्शन घेतलं. इव्हेंट ऑर्गनाईज केला होता कोल्हापूरमधील एक नामांकित ज्वेलर्स महेंद्र ज्वेलर्स यांनी. मला वाटलं आम्हाला उशीर झाला, पण बरेच जण यायचे बाकी होते अजून. त्यानंतर चीफ गेस्ट आले, त्यांचं स्वागत झालं आणि त्यानंतर आम्हाला सगळ्यांना त्यांनी सन्मानित केलं. त्यानंतर मस्त पेटपूजा केली, छान होतं जेवण. आणि मग नम्रता माझी फ्रेंड, तिला साड्या काही हव्या होत्या म्हणून मग मी त्या घेण्यासाठी आले. इतकी गर्दी होती, बापरे. तिच्या सगळ्या साड्या घेतल्या आणि नरेंद्रच्या ऑफिसवरती आले. तिथे त्यांना मी जे काही गिफ्ट किंवा ट्रॉफी वगैरे दाखवलं तर ते खूप खुश झाले होते. नेक्स्ट डे सकाळी लवकर उठले आणि हे शूट करत होते, कारण 12च्या आधी मला हे द्यायचं होतं आणि सगळा गोंधळ झाला होता. बॉटल माझ्या हातून पडली, फुटली आणि पुन्हा मी ते ऑइल भरून घेतलं आणि लगेच इन्स्टामार्टवरती ऑर्डर केली आणि ती 20 मिनिटात माझ्यापर्यंत आलीसुद्धा. हे करता करता मला राजनंदिनीचा नाश्तासुद्धा बनवायचा होता, सो तो सुद्धा पटापट बनवून घेतला आणि पुन्हा शूट करायला गेले तर पुन्हा बॉटल माझ्या हातून पडता पडता वाचली. या सर्व गोंधळातून सुद्धा व्हिडिओ मी ऑन टाईम दिला. थँक्यू फॉर वॉचिंग.